नमस्कार. भाद्रपद महिना सुरू झाला की गणेश चतुर्थीला आपण गणपती बसवतो. गणपतीची आरती झाली की मंत्रपुष्पांजली म्हणतो. पण म्हणजे आपण नेमकं काय म्हणतो, ही प्रार्थना कशासाठी आहे, याचा अर्थ काय आहे, आपण परमेश्वराजवळ काय मागतोय, याचा अर्थच आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतो. हे जर का समजून आपण म्हटलं तर किती छान होईल की नाही. आपल्या धर्मामध्ये जे जे काही धार्मिक विधी आहेत त्यामध्ये मंत्र या गोष्टीला खूप महत्त्व होतं. वैदिक काळामध्ये तर यज्ञ या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व होतं. जेव्हा आपण देवदेवतांना मूर्ती स्वरूपामध्ये पूजत नव्हतो तेव्हा सुद्धा मंत्र आणि यज्ञ याला महत्त्व होतंच. निसर्गामध्ये ज्या ज्या काही शक्ती आहेत, ज्या ऊर्जा आहेत, जी तत्व आहेत, त्या सगळ्यांना देवता म्हटलं जायचं. अजूनही म्हणतो. उदाहरणार्थ पंचमहाभूत, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, अवकाश, त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती करणारी, त्याचं संतुलन ठेवणारी आणि संहार करणारी, तसंच बुद्धीची, शक्तीची, शारीरिक ताकद देणारी अशा वेगवेगळ्या देवता, या सगळ्यांची आपण पूजा करतो. पुढे माणसाने या देवतांना, या ऊर्जांना, या तत्वांना मानवी अथवा प्राण्याच्या स्वरूपामध्ये कल्पना करून त्याच्या मूर्ती बनवल्या आणि मग आपण मूर्तीपूजा करायला लागलो. पण झालं काय की आपण फक्त मूर्तीपूजेतच अडकून पडलो. मूर्तीपूजा आणि त्याच्या भोवतालची कर्मकांड, पण त्यामागे काय विचार आहे याकडे आपलं दुर्लक्ष होत गेलं. म्हणजे एखाद्या लहान मुलाला जर का चंद्र दाखवायचा असेल आणि आपण हात वर करून बोटाने दाखवायला लागलो, ते मूल फक्त बोटाकडेच बघायला लागलं तर काय होईल? चंद्राकडे त्याचं लक्षच जाणार नाही. अगदी तसंच आपलं झालंय की ह्या तत्वांचा, ह्या ऊर्जांचा आपल्या आयुष्यामध्ये काय, आपण कशासाठी करतोय, त्याचं महत्त्व काय आहे, सृष्टीतलं त्यांचं स्थान काय आहे, ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. फक्त मूर्ती आणि मूर्तीपूजा एवढंच, असं असून चालणार नाही. म्हणूनच आपण ज्या काही पूजा करतो, जे मंत्र म्हणतो, ज्या प्रार्थना म्हणतो, त्या पूर्वीच्या काळी संस्कृतमध्ये लिहिलेल्या होत्या. त्याचा अर्थ जरी आपल्याला समजत नसला तरी आपल्या भाषेमध्ये आपण तो समजून घेऊन जर का प्रार्थना केली तर त्याचं महत्त्व कितीतरी जास्त असणार आहे. तर धार्मिक विधींमध्ये ज्या देवतांना आपण आवाहन करतो, ज्यांची पूजा करतो, त्यांना मंत्र पुष्पांजली अर्पण करतो. म्हणजे मंत्र, पुष्प आणि अंजली म्हणजे ओंजळ. ओंजळीमध्ये फुलं घ्यायची, प्रार्थना म्हणायची आणि मग ती फुलं देवाला व्हायची. आपण गणपतीच्या आरतीनंतर जी मंत्रपुष्पांजली म्हणतो ते एकाच वेळेला एकसंध लिहिलेलं काव्य नाहीये, तर ऋग्वेद, ऐतिरेय उपनिषद, त्याचप्रमाणे आरण्यक आणि अथर्व वेदातून घेतलेल्या या ऋचा आहेत आणि मग त्याचं आपण एकत्रीकरण करून आपण ती मंत्रपुष्पांजली म्हणतो. ते फक्त गणपतीला बुद्धी दे किंवा ऐहिक सुखांसाठी मागितलेली प्रार्थना नसून ती राजा आणि प्रजा यांच्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ही समाज स्वास्थ्यासाठी केलेली प्रार्थना आहे, सुराज्यासाठी केलेली प्रार्थना आहे. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये याचं खरंच खूप महत्त्व आहे. आपण बघतोय की जगभर सगळीकडे अराजकता माजली आहे. सगळीकडे जगभरच अत्यंत गलिच्छ राजकारण चाललेली आहे. डीप स्टेट आणि त्याच्यामुळे केल्या जाणाऱ्या कारवाया हे आपण वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर रोजच वाचतो आहोत. पण याच्यामध्ये भरडलं कोण जात आहे? आपल्यासारखी सामान्य जनता भरडली जाते. देशामधल्या अनेक लोकांना विस्थापित व्हावं लागतंय. अनेक देशांमधली लोक विस्थापित झालेली आहेत. अनेक देशामध्ये युद्धाचे भडके उडाले आहेत. याच्यामध्ये पोळली जातीये ही आपल्यासारखी लोक, आपल्यासारखी जनता. आणि म्हणूनच सुराज्यासाठी आणि समाज स्वास्थ्यासाठी केलेली ही प्रार्थना आहे. त्याचा अर्थ समजून आपण म्हणूयात आणि खरंच या परमेश्वराजवळ ही प्रार्थना करूयात की परमेश्वरा, आमचा राजा आणि प्रजा या दोघांनाही अतिशय स्वास्थ्य लाभू दे. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीची आम्ही प्रार्थना करतो आणि देव ज्या स्वर्गलोकामध्ये राहतात त्या स्वर्गलोकामध्ये आम्हाला स्थान मिळू देत अशी विनंती करतो. गृहस्थाश्रमी राहून सुद्धा स्वर्गलोकामध्ये स्थान प्राप्त करून घेता येतं अशी त्यावेळची श्रद्धा होती. कारण कर्माच्या सिद्धांतावर तेव्हापासूनच
लोक विश्वास ठेवत होते, श्रद्धा होती. यज्ञामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दान धर्म केलं जातं. अन्न, वस्त्र, धन, गाईगुरं यांचं दान खूप मोठ्या प्रमाणावर करून गरजूंना जे पाहिजे ते देऊन त्यांना तृप्त केलं जायचं. आणि या चांगल्या कर्माद्वारे हे परमेश्वरा, आता आम्हाला तू राहतोस त्या स्वर्गलोकामध्ये स्थान मिळू दे, अशी ही प्रार्थना आहे. ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. आमच्यासाठी सगळं अनुकूल करून देणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही नमन करतो आणि विनंती करतो की त्यांनी आम्हाला पाहिजे तेवढं धन आम्हाला द्यावं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संसारामध्ये फक्त चांगले विचार, चांगले आचार, संस्कार याने भागत नाही, तर धन हे लागतंच. भगवान कुबेर यांना त्यांच्या चांगल्या कर्मांमुळे धन आणि ऐश्वर्याच्या देवतेचं स्थान प्राप्त झालं होतं. म्हणून आम्ही कुबेराला प्रार्थना करतो, आमच्या घरातल्या लोकांना पोटभर अन्न मिळू देत. आमच्याकडे येणाऱ्या अतिथींना आम्ही पोटभर खायला घालू शकू, याच्यासाठी आम्हाला धन हवाय. गोठ्यामध्ये जी गाईगुरं आहेत त्यांना मुबलक चारा पाणी मिळू देत आणि सगळेच सुखासमाधानाने आनंदाने नांदू देत. म्हणून हे कुबेर देवा, आम्हाला योग्य तेवढं धन आमच्या पदरी दे, अशी ही प्रार्थना आहे. ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति. पहिल्या दोन प्रार्थनांमध्ये आपण यज्ञरूप देवतेला आणि कुबेराला नमन केलं, प्रार्थना केली. आणि मग जे आम्हाला सुराज्य, समृद्ध राज्य आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे, ते राज्य कसं असावं, तर ते राज्य आसक्तीविरहित असावं, लोभविरहित असावं, अशी ही प्रार्थना आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आसक्ती विरहित राज्याला किती महत्व आहे. कारण सत्ता, पैसा, खुर्ची याच्या हव्यासापायी, त्याच्या लालसेपायी सध्या समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये नाश होतोय, ते समाजातल्या सामान्य लोकांचा होतोय, धनदांडग्यांचा होत नाहीये, राजकारण्यांचा होत नाहीये. त्यामुळे हे परमेश्वरा, आम्हाला नुसती समृद्धी नकोय, तर आमचं राज्य हे लालसे विरहित असावं, लोभ विरहित असावं, अशी ही प्रार्थना आहे. आमचं राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असू देत. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचं एकसंध राज्य असू देत. आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत म्हणजेच परार्ध वर्षापर्यंत आमचं राज्य सुरक्षित असू देत. त्याचप्रमाणे या सृष्टीवर एकच राजा असावा, अशी इच्छा व्यक्त केली गेली आहे. आणि याचं कारण आपल्याला तर माहितीच आहे. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक राजे होते, अनेक राज्य होती, आणि या राजांची आपापसामध्ये दुश्मनी होती. या वैमनस्याचा, बंडाळ्यांचा फायदा कायमच परकीय शक्तींनी घेतलेला आहे. आपल्यावर आक्रमण केली, आपल्याला लुटून नेलं. एवढंच नाही तर आपली संस्कृती नष्ट करण्याचं सुद्धा काम केलं. आणि म्हणूनच एक राजा आणि त्याचं अत्यंत सक्षम असं मंत्रिमंडळ आम्हाला लाभू देत, अशी ही प्रार्थना आहे. तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. हे परमेश्वरा, अवीक्षित राजाचा मुलगा मरुत याचं राज्य जसं होतं तसं राज्य आम्हाला लाभू देत. मरुताच्या राज्यसभेतील मरुतगणांनी परिविष्ट केलेलं राज्य
जसं समृद्ध संपन्न होतं तसं राज्य आम्हाला मिळू देत. मरुत राजा हा पंचमहासम्राटांपैकी एक समजला जात होता. इतकी समृद्धी, भरभराट ही सर्वच बाबतीमध्ये त्याच्या राज्यामध्ये होती, म्हणून तो महासम्राट समजला जायचा. अंगिरस ऋषींचा मुलगा आणि बृहस्पतीचा भाऊ असलेल्या समवर्त मुनींच्या मदतीने मरुत राजाने उच्च कोटीचे यज्ञ केले होते आणि या यज्ञामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दानधर्म पण केलं जायचं. इंद्राला सोमरस, ब्राह्मणांना दक्षिणा आणि रयतेमधल्या ज्याला जे पाहिजे ते, ज्याला वाहन पाहिजे त्याला हत्ती घोडे, अन्नधान्य पाहिजे त्यांना अन्नधान्य, धन पाहिजे त्यांना धन, अशा अनेक गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर दान केल्या जायच्या. आणि म्हणजेच प्रजेच्या सुखाचा, समृद्धीचा मार्ग या यज्ञाच्या मार्फत मोकळा करून दिला जायचा. त्यामुळे सगळी प्रजा अत्यंत आनंदामध्ये नांदत होती. तर हे असं मरुताचं राज्य जसं होतं तसं राज्य आम्हाला मिळू देत, ही परमेश्वराजवळ प्रार्थना. म्हणजेच ही एक प्रकारे विश्व प्रार्थना आहे. सर्व हितकारी राज्य तेव्हा स्थापन होऊ शकतं जेव्हा त्याच्यात सहिष्णुता आणि एकात्मता असते. जेव्हा आमचं, तुमचं, आमच्यात, तुमच्यात हे शब्द जाऊन आपल्यात असं आपण म्हणू, तेव्हाच असं राज्य, सुराज्य आपल्याला मिळणार आहे. आणि त्याची खरंच सध्याच्या काळामध्ये तर नितांत गरज आहे. म्हणूनच या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ समजून घेऊन आपण या गणेशोत्सवामध्ये आरतीनंतर परमेश्वराला प्रार्थना करूयात. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.